कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये: 1. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. 2. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. 3. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. 4. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. 5. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. 6. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. पहिले कडवे: घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. त्याचा अर्थ: विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव महाराज म्हणतात, मी तुला लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. दुसरे कडवे: त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. त्याचा अर्थ: तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. तिसरे कडवे: कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावत, करोणी यज्ञत सकलम परस्मे, नारायणापि समर्पयामी. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. या कडव्याचा अर्थ: श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. चौथे कडवे: अच्युतम केशवम राम नारायण, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिकाम वल्लभम, जानकी नायकम रामचंद्रम भजे. वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युता कष्टममधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. या कडव्याचा अर्थ: मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात.
जय जय रामकृष्ण हरी.